नमस्कार, मी करणसिंह पवार. आपण पाहता एलएस मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात वेगवान बातम्यांचा आढावा. नाशिकच्या चांदवडमध्ये उपनगराध्यक्षपदी भाजपचे भूषण कासलीवाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या पदासाठी चांदवड तहसील कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात निवडणूक पार पडली. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून वैभव बागुल यांनी काम पाहिलं. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेडमध्ये अपहरण आणि मारहाण प्रकरणानंतर खासदार अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जीवन पाटील घोगरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीमुळे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. तर या प्रकरणात आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर करण्यात आलेले आरोप हे पुन्हा एकदा आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. पुण्यातील इंदापूरमध्ये शिवभक्त परिवाराकडून जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. शिवभक्त परिवाराकडून दिला जाणारा या वर्षीचा जिजाऊ पुरस्कार वीर पत्नी सौ गौरी अशोक इंगवले यांना देण्यात आलाय. यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, श्रीमंतराजे भूषणसिंह होळकर आणि श्रीमंतराजे अमरसिंह उदयसिंह जाधवराव यांची उपस्थिती होती. गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने शिवनी गावात निदर्शने करण्यात आली. जुन्या रोजगार हमीसाठी काँग्रेसनं आंदोलन केले. 100% अनुदानासह ही योजना पूर्वीच्या स्वरूपात ठेवावी अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले पुण्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर पुढील 3 महिने दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले. भीमाशंकर विकास आराखड्यातून मंदिराच्या सभा मंडपाच्या कामाला सुरुवात झाली. यामुळे मंदिराकडे जाणारे रस्ते पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आले. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देवस्थानाने केलंय. मकर संक्रांती या सणानिमित्ताने बाजारपेठेत सुगड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कुंभारवाड्यातून हे सुगडे बाजारपेठेत दाखल झालेत. मात्र वेळेवर माती मिळत नसल्याने आणि मातीच्या वाढलेल्या किमतीमुळे सुगड्यांच्या किमती काही प्रमाणात वाढल्याचं चित्र आहे. बीडच्या आष्टी तालुक्यातील मंगरुळ गावचा युवा कुस्तीपटू आतिश तोडकर याने कुस्तीच्या मैदानात ऐतिहासिक झेप घेतली. 4 ते 8 फेब्रुवारी 2026 दरम्यान क्रोएशिया येथे होणारा इंटरनॅशनल प्रो रेसलिंग वर्ल्ड रँकिंग सिरीज यासाठी आतिशची भारतीय संघात निवड झाली. या मानाच्या स्पर्धेसाठी निवड झालेला तो महाराष्ट्रातील एकमेव पैलवान ठरलाय. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधून नुकत्याच निवडून आलेल्या नगरसेविका शाहूताई कांबळे यांचं निधन झालंय. या घटनेमुळे अहमदपूर शहरात शोककळा पसरली. बीडच्या केज तालुक्यातील उंदरी गावात एका 25 वर्षीय अरुणा ठोंबरे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. 3ही मुली असून मुलगा होत नसल्याने सासरच्यांकडून तिचा छळ केला जात होता. या जाचाला कंटाळून विवाहितेने हे टोकाचं पाऊल उचललं. या प्रकरणी पती, सासू, सासरा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडच्या माजलगावमध्ये श्याम आटकरे आणि रामेश्वर आटकरे यांना भावकीतील 4 जणांनी शेत रस्त्याच्या वादाची कुरापत काढून बेदम मारहाण केली. यामध्ये दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी 4 आरोपींच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. पाहत रहा एलएस मराठी.